कोकणात प्रसिद्ध असलेला उकडा भात म्हणजेच स्टीम राईस ज्याला आपण म्हणतो, ज्याची पेज अत्यंत पौष्टिक असते आणि कोकणात सर्रास ही खाल्ली जाते. तर तो उकडा भात त्याच्यावरती काय प्रोसेस होते ते तुम्हाला मी आज दाखवते. चला. गमता कसा हं. कसा गमता हे बघ. हे आता कसा फुटक नाही असं ना हं. तर त्यातून मग उभेन फुटतलं. हे बघ हे बघ हां, बारीक फुटला की हे मग बाय हे बाय हं. खूप उकडत नाही. बरोबर टायमाला झुसपा बाय. परत तांदूळ बरे होते नाही तर नाही होते. काकीच्या देवराईतलं हे सोनं बिना खताचं. देवराईत एक अशी परंपरा जी पिढ्यानपिढ्या जपली जाते. खरं तरी परंपरा नाही तर इथल्या या सोन्याचं आणि या मातीचं रासायनिक खतांपासून संरक्षण करण्याची पूर्वजांची कल्पना, जी आज परंपरेत बदलली. आजही लोक या देवराईत पिकवल्या जाणाऱ्या शेतात फक्त शेणखतांचा वापर करतात. काय भन्नाट युक्ती लढवली आहे ना. हे 2 तास शिजवलेलं भात आधी उन्हात आणि नंतर सावलीत सुकवलं जातं. त्यानंतर ते गिरणीवर देऊन त्यातून तांदूळ वेगळा केला जातो आणि हाच तांदूळ आपला उकडा भात म्हणून तयार होतो.